नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये FY BCom सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इकॉनॉमिक्स या विषयाचा अभ्यासक्रम आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत। तुम्ही सर्वजण 12वी पास झाल्यानंतर FY BComला NAP पॅटर्नमध्ये प्रवेश घेतलेला असल्यास तुम्हाला हा जो आज विषय आपण सांगणार आहे हा विषय मेजर सब्जेक्ट म्हणून त्या ठिकाणी कंपल्सरी हा विषय आहे। आणि आपल्याला इकॉनॉमिक्स हा विषय नक्की आपल्याला शिकत असताना आपल्याला त्या ठिकाणी 2 सेमिस्टरमध्ये वेगवेगळ्या टायटलमध्ये आपल्याला शिकायचं आहे। मग ते नक्की विषय कोणते आहेत आणि नक्की अभ्यासक्रम काय आहे याची आपण सविस्तर आज ओळख करून घेणार आहोत। तर पुन्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। ज्यांनी अद्यापही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल। इकॉनॉमिक्स विषयाच्या संदर्भातले सविस्तर अभ्यासक्रमानुसारचे लेक्चर आपल्या या चॅनलवर आपण त्या ठिकाणी दिले जाणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी मात्र चॅनल लगेच सबस्क्राईब करायचं आहे। आपल्याला विषय काय आहेत ते समजून घ्यायचे मुलांनो। फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरमध्ये आपल्याला महत्त्वाचं इकॉनॉमिक्स हा वेगवेगळ्या टायटलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचा विषय आहे। म्हणजे इकॉनॉमिक्स हा विषय तुम्हाला 11वी 12वीला झालेला विषय आहे आणि अगेन आपल्याला फर्स्ट इयर BComला NAP पॅटर्नमध्ये आपल्याला त्या ठिकाणी SPPUमध्ये जे शिकायचं आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत आपण त्या ठिकाणी सर्व महाविद्यालयामधले सर्व विद्यार्थी आपण त्या ठिकाणी इकॉनॉमिक्स काय शिकणार आहोत याची ओळख आपल्याला आज करून घ्यायची आहे। तर इकॉनॉमिक्स आपल्याला दोन्ही सेमिस्टरमध्ये वेगवेगळ्या टायटलमध्ये शिकायचं आहे, ते मात्र आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे 2 विषय दिलेले आहेत 2 सेमिस्टरमध्ये, पहिल्या सेमिस्टरमध्ये फर्स्ट सेमिस्टरला जो आपला विषय आहे तो म्हणजे आहे वर्तणुकीच्या अर्थशास्त्राची ओळख, इंट्रोडक्शन टू बिहेवियरल इकॉनॉमिक्स हा आपला पहिल्या सेमिस्टरचा विषय असणार आहे। दुसऱ्या सत्रामध्ये आपला जो विषय आहे तो म्हणजे बाजार संरचना आणि कल्याणकारी अर्थशास्त्र। हे दोन्ही टायटल आपल्याला त्या ठिकाणी 2 सत्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत। प्रत्येक सेमिस्टरमध्ये आपल्याला 4 चॅप्टर्स त्यामध्ये असणार आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। जे विद्यार्थ्यांना आपल्या 12वी झाल्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतल्यानंतर FY BComला आपल्याला परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम हे बेसिक काही गोष्टी असतात ते आपल्या त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यामध्ये जाणून घेणार आहोत। तर आज आपण त्या ठिकाणी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये इकॉनॉमिक्स हा विषय जो कंपल्सरी विषय आहे, मेजर सब्जेक्ट आहे, त्या मेजर सब्जेक्ट त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी टायटल आहेत हे आपण त्या ठिकाणी सविस्तर पाहिलेलं आहे। एक म्हणजे पहिल्या सत्रामध्ये वर्तणुकीच्या अर्थशास्त्राची ओळख, इंट्रोडक्शन टू बिहेवियरल इकॉनॉमिक्स, आणि सेकंड सेमिस्टरमध्ये मार्केट स्ट्रक्चर अँड वेलफेअर इकॉनॉमिक्स, बाजार संरचना आणि कल्याणकारी अर्थशास्त्र हे 2 विषय आपल्याला अर्थशास्त्राचे वर्षभर आपल्याला अभ्यासायचे आहेत। तर आज आपण सविस्तर पहिल्या सेमिस्टरमध्ये जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण त्या ठिकाणी सविस्तर पाहूया। 4 प्रकरण कोणते आहेत, काय आपल्याला अभ्यासायचं आहे ते आपण पाहूया। हे बघा, पहिलं जे चॅप्टर्स आपलं आहे ते चॅप्टर त्या ठिकाणी मुळात आपलं चॅप्टरचं टायटल आहे इंट्रोडक्शन। कोणत्याही प्रकरणाची त्या ठिकाणी म्हणजे विषयाचा अभ्यासक्रमाची सुरुवात आपल्याला इंट्रोडक्शनपासूनच सुरुवात होते, म्हणून चॅप्टर फर्स्ट जे टायटल आहे ते इंट्रोडक्शन आहे। आणि आपल्या विषयाला जे टायटल दिलेलं आहे इंट्रोडक्शन टू बिहेवियरल इकॉनॉमिक्स, याच्या बेसिक कन्सेप्ट प्रकरण 1 मध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। ते पहा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे अर्थशास्त्राची उत्क्रांती, इव्होल्युशन ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राची उत्क्रांती कशी झाली आहे ते आपल्या इथं त्या ठिकाणी 1.1 मध्ये त्या ठिकाणी पाहायचं आहे। 1.2 मध्ये आपल्याला अर्थशास्त्र आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन आपल्याला समजून घ्यायचा आहे। म्हणजे इंटरडिसिप्लिनरी ॲप्रोच टू इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र हा सर्वच शास्त्रांशी वेगवेगळ्या विषयांशी जोडलेला आहे आणि तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी इंटरकनेक्ट होतो, त्याचं इंटरडिसिप्लिनरी त्या ठिकाणी ॲप्रोच काय आहे, इकॉनॉमिक्स अँड अनदर सब्जेक्ट्स किंवा अनदर फॅकल्टीज आपल्या इथं त्या ठिकाणी 1.2 मध्ये आपल्या त्या ठिकाणी सविस्तर समजून घ्यायचं आहे। कोणताही विषय हा स्वतंत्र कधीही नसतो, प्रत्येक विषयाचे वेगवेगळ्या विषयांशी संबंध असतो आणि मग तो कशा अंगाने येतो, तो कशा पद्धतीने असतो, तो आपल्या या ठिकाणी आपला अर्थशास्त्राचा संबंध इंटरडिसिप्लिनरी ॲप्रोच काय आहे तिथं आपल्याला 1.2 मध्ये आपल्याला पाहायचं आहे। 1.3 मध्ये आपल्याला जो दिलेला टॉपिक आहे तो म्हणजे आहे अर्थशास्त्र आणि सामाजिक आर्थिक स्थिती। आपल्याला इथे सोशो इकॉनॉमिक कंडिशन आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचे आहे 1.3 मध्ये। 1.4 मध्ये
मूलभूत आर्थिक प्रश्न, बेसिक इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स. आपल्याला बेसिक इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स हा तुम्हाला 12वीला झालेलाही टॉपिक असणार आहे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अंतर्गत. तो आपल्या इथे थोडंसं परत आपल्याला असं नवीन आहे, त्या ठिकाणी आपण चांगलं बारकाईने इथे आपण त्याचं रिपिटेशन आपण करणार आहोत. बेसिक इकॉनॉमिक प्रॉब्लेम 1.4 मध्ये आहे. 1.5 मध्ये विभिन्न अर्थव्यवस्थेत समस्या सोडवण्याचा दृष्टिकोन, डिफरंट ॲप्रोचेस सॉल्व टू प्रॉब्लेम इन अ डिफरंट इकॉनॉमी. तर आपल्याला वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या आर्थिक प्रश्न हाताळण्याची वेगवेगळे त्या ठिकाणी दृष्टिकोन असतात. ते कशा असतात म्हणजे आपल्याकडे अर्थव्यवस्थेचे जे प्रकार पाहिले तर आपल्याकडे अर्थव्यवस्थेचे प्रामुख्याने जे प्रकार आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था. आपल्या ज्या अर्थव्यवस्थेचे प्रकार आहेत त्या प्रकारानुसार म्हणजे आपल्याकडे मिश्र अर्थव्यवस्था, आपली भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. या वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठीचा वेगवेगळा स्वतंत्र ॲप्रोच आहे. तो आपल्या इथं त्या ठिकाणी 1.5 मध्ये आपल्या त्या ठिकाणी सविस्तर समजून घ्यायचा आहे. डिफरंट ॲप्रोचेस सॉल्व टू प्रॉब्लेम इन अ डिफरंट इकॉनॉमी. तर आपल्या इथे आपल्याला सविस्तर तो दृष्टिकोन पाहायचा आहे. 1.6 मध्ये आपल्याला सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा फरक आपल्याला समजून घ्यायचा. सिलेबसमध्ये देताना फक्त इन शॉर्टमध्ये थोडक्यात दिलेलं आहे सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र, पण इथं आपल्याला समजून घ्यायचं आहे डिफरन्स बिटवीन मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रही आपल्याला माहीत आहे आणि आपल्याला स्थूल अर्थशास्त्रही माहीत आहे. म्हणजे मायक्रो आणि मॅक्रोची ओळख आपली ही 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये आपली झालेली. अगेन आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला इथे मात्र आपल्याला इथे फरकाच्या दृष्टीने हा आपला 1.6 हा पॉईंट आपल्याला इथं सविस्तर समजून घ्यायचा आहे. चॅप्टर नंबर 2 जो आहे त्याचं टायटल आहे डिमांड अँड सप्लाय ॲनालिसिस. अगेन आपण थोडंसं आता मायक्रो इकॉनॉमिक्सच्या सिलेबसकडे आपण गेलेलो आहोत. तर डिमांड अँड सप्लाय ॲनालिसिसमध्ये देखील आपल्याला इथे 5 टॉपिक दिलेले आहेत. ते टॉपिक असे आहेत. 2.1 मध्ये जो टॉपिक दिलेला आहे व्याख्या, मागणी व परिणाम करणारे घटक, मागणी वक्राची उत्पन्न मागणी किंवा मागणी वक्रातील बदल. म्हणजे आपल्याला संकल्पना दिलेल्या आहेत. ह्या डेफिनेशन, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग डिमांड, डेरिव्हेशन ऑफ डिमांड अँड कर्व, चेंजेस इन डिमांड कर्व. हे थोडक्यात आपल्या त्या ठिकाणी मागणीच्या संबंधितल्या संकल्पना इथे आपल्याला 2.1 मध्ये दिलेल्या आहेत. त्या कन्सेप्ट आपल्याला इथं फक्त पाहिजे आहेत. इथे 2.2 मध्ये जे दिलेलं आहे 2.2 मध्ये पुरवठा, व्याख्या, पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक आणि पुरवठा वक्रातील बदल. ज्याप्रमाणे 2.1 मध्ये जसं त्या ठिकाणी मागणीची व्याख्या घेतली होती आणि मागणीवर परिणाम करणारे घटक आणि मागणी वक्रातील बदल हा जो पाहिलेला होता, तसंच इथं त्या ठिकाणी 2.2 मध्ये सिमिलर टॉपिक आपल्याला जो पाहिजे आहे फक्त तो सप्लायच्या बाजूने पाहिजे आहे. म्हणजे पुरवठ्याची व्याख्या आणि पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक, इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर ऑन सप्लाय, आणि आपल्याला त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पुढे पुरवठा वक्रातील बदल. पुरवठा वक्र हा त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहत नाही, त्यामध्ये बदल होतात. ते बदल कसे होतात, मग ते अप्पर साईडनी होतात किंवा लोअर साईडनी होतात. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही पुरवठा वक्रातील बदल आपल्या त्या ठिकाणी पाहिजे आहेत. 2.3 मध्ये मागणी आणि पुरवठ्याची समीकरणे, संतुलन, किंमत आणि उत्पादन काढण्यासाठीचे. म्हणजे आपल्या इथे थोडक्यात आपल्याला पाहिजे आहे समीकरणं, म्हणजे मागणी आणि पुरवठ्याची समीकरणं, इक्वेशन ऑफ डिमांड अँड सप्लाय. आपल्याला मागणीचं समीकरण आणि पुरवठ्याचं समीकरण आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे आहे. 2.4 मध्ये आपल्याला मागणीची लवचिकता, किंमत, उत्पन्न आणि छेदक. मुळात त्या ठिकाणी मागणीची लवचिकतेचे जे महत्त्वाचे 3 प्रकार आहेत ते 3 प्रकार आपल्याला त्या ठिकाणी इथे दिलेले आहेत. मागणीची लवचिकता प्रमुख 3 महत्त्वाचे प्रकार आहेत जे इथे त्याचा उल्लेख केलेला आहे. किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता आणि छेदक लवचिकता. प्राइस, इन्कम अँड क्रॉस इलेस्टिसिटी ऑफ डिमांड आपल्याला इथं पाहायचं आहे. म्हणजे मागणीची लवचिकता आपल्याला पाहायचं आहे. आणि अगेन शेवटचा जो टॉपिक आहे 2.5 उपभोक्त्यांच्या बचतीची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ कन्झ्युमर सरप्लस. इथे आपल्याला कन्झ्युमर सरप्लस ही कन्सेप्ट आपल्याला 2.5 मध्ये पाहिजे. म्हणजे प्रकरण नंबर 2 जे आहे आपलं ते डिमांड अँड सप्लायशी संबंधित असणार त्या ठिकाणी आपल्याला हे प्रकरण आहे. प्रकरण नंबर 3 जे आहे कॉस्ट कन्सेप्ट दिलेला आहे. हा मायक्रो इकॉनॉमिक्सचाच आपल्याला त्या ठिकाणी रिमेनिंग राहिलेला पुढचा चॅप्टर आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. तो म्हणजे कॉस्ट कन्सेप्ट, खर्चाच्या संकल्पना. तर त्या खर्चाच्या संकल्पनांमध्ये काय काय दिलेलं आहे तर बोथ साईडला त्या ठिकाणी मी दिलेलं आहे फॉर इंग्लिश मीडियम स्टुडंट अँड मराठी मीडियम स्टुडंट्स. तर इथे खर्चाचा अर्थ आणि त्याची निर्धारक घटक, मिनिंग अँड डिटर्मिनेट ऑफ कॉस्ट,
आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे आपल्या सर्वात महत्त्वाचं 3.1 मध्ये काय पाहायचं आहे, इथे आपल्या खर्चाचा अर्थ आणि खर्च निर्धारित करणारे घटक. खर्च हा कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असतो ते निर्धारक घटक, डिटरमिन्स फॅक्टर्स ऑन कॉस्ट, आपल्याला ते पाहायचं आहे. अगेन आपल्याला 3.2 मध्ये जो पाहायचा आहे टॉपिक आपल्याला 3.2 तो म्हणजे स्थिर आणि बदलता खर्च, बुडालेला खर्च, त्यालाच अल्पकालीन आणि दीर्घकालीन खर्च. इथे खर्चाचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहे. स्थिर खर्च, बदलता खर्च, सनक कॉस्ट, अल्पकालीन आणि दीर्घकालीन खर्च. इथे आपल्याला खर्चाच्या कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या खर्चाच्या कन्सेप्ट आपल्याला 3.2 मध्ये आपल्या त्या ठिकाणी सविस्तर पाहायचं आहे. शॉर्ट रन अँड लॉंग रन कॉस्ट आहे. याच्यामध्ये अल्पकालीन म्हणजे त्या ठिकाणी TFC आपल्याला पाहायचं आहे, TVC पाहायचं आहे, TC पाहायचं आहे. हे सगळं आपल्याला 3.3 मध्ये कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे आहेत. 3.3 मध्ये अल्पकालीन खर्च, दीर्घकालीन खर्च हे आपल्याला 3.3 मध्ये पाहायचं आहे. 3.4 मध्ये 3.4 मध्ये खर्च वक्राचे वर्तन आणि दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र. आपल्याला दीर्घ कालावधीमधला खर्च हा कशा स्वरूपाचा असतो तो आपल्याला त्या ठिकाणी 3.4 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी बारकाईने पाहायचं आहे. बिहेवियर ऑफ कॉस्ट कर्व, लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व, यू शेप अँड एल शेप आपल्याला आणि यू शेप कर्व आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे आपल्या इथे जे खर्चाचे जे कर्व्स आहेत सगळ्यात महत्त्वाचं यू शेप, एल शेप आपल्याला जो कर्व पाहायचे आहेत. तिथं आपल्या दीर्घ कालावधीमधले ते आपल्याला समजून घ्यायचं. यू शेपमधला त्या ठिकाणी कॉस्ट कर्व काय सांगतो आणि एल शेपमधला कर्व त्या ठिकाणी कॉस्ट कर्व काय सांगतो आणि तो कशामुळे निर्माण होतो हे आपल्याला 3.4 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी सविस्तर समजून घ्यायचं आहे. 3.5 मध्ये आपल्याला जे पाहायचं आहे ते म्हणजे इकॉनॉमिक्स अँड डिसइकॉनॉमिक्स ऑफ स्केल आपल्या इथं पाहायचं आहे. म्हणजे इथं आपल्याला फायदे आणि तोटे, खर्चाचे फायदे आणि तोटे आपल्याला इथं पाहायचं आहे. इथे अगेन आपल्याला 3.6 मध्ये जो पाहायचा टॉपिक आहे तो म्हणजे अल्पकालीन खर्चावर आधारित साधी गणिते किंवा खर्चाचा अंदाज आपल्या इथं तो पाहायचा आहे. म्हणजे सिंपल कॅल्क्युलेशन ऑन शॉर्ट रन कॉस्ट, एस्टिमेटेड ऑफ कॉस्ट. इथं आपल्या दोन्ही खर्चाच्या त्या ठिकाणी इथं आपल्याला पाहायचं आहे तो म्हणजे कॅल्क्युलेशन ऑन कॉस्ट, शॉर्ट रन कॉस्ट आपल्याला पाहायचा आहे आणि तो दुसरा म्हणजे एस्टिमेटेड ऑफ कॉस्ट म्हणजे अंदाजित केलेला खर्च आणि तुमचे आधारित असणारा खर्च हे आपल्या दोन्ही त्या ठिकाणी सविस्तर पाहायचं आहे. चॅप्टर 3 जो आहे आपला तो कॉस्ट कन्सेप्टशी संबंधित आहे. इथे साधारणपणेचा सगळा सिलेबस पाहिला तिथं सगळं आपल्या त्या ठिकाणी सगळ्या कन्सेप्टवर त्या ठिकाणी भर दिलेला आहे मुलांनो. आणि इथं प्रामुख्याने आपल्याला खर्चाच्या वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी पाहायच्या आहेत. खर्चाची मूळ संकल्पना आणि खर्चाचे विविध प्रकार आपल्याला प्रकरण नंबर 3 मध्ये चॅप्टर 3 मध्ये कॉस्ट कन्सेप्ट त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यात क्लिअर करायच्या आहेत. चॅप्टर नंबर 4 मध्ये जो आहे आपला शेवटचं चॅप्टर आहे. आपल्याला 4च चॅप्टर्स असतात. ते 4 चॅप्टर्समध्ये जो टायटल आहे त्याचं थेअरी ऑफ प्रोडक्शन अँड लॉ ऑफ प्रोडक्शन. म्हणजे इथे उत्पादनाचे सिद्धांत आपल्या त्या ठिकाणी पाहायचे आहेत. इथे उत्पादनाच्या सिद्धांतामध्ये देखील आपल्याला 5 टॉपिक पाहायचे आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं 4.1 मध्ये उत्पादनावर परिणाम करणारे घटक, प्रोडक्शन फॅक्टर आपल्याला सविस्तर समजून घ्यायचे आणि प्रोडक्शन फॅक्टरच्या संदर्भाने असणारे आपल्याला प्रोडक्शन थिरीज आपल्याला 4th चॅप्टरमध्ये आपल्या त्या ठिकाणी बारकाईने समजून घ्यायचे. त्याच्यामध्ये 4.1 मध्ये जो दिलेला टॉपिक आहे तो म्हणजे आहे फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग प्रोडक्शन, पर्टिक्युलर लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रिनर्स. आपल्याला 4 महत्त्वाचे प्रोडक्शन फॅक्टर्स आहेत. त्या प्रोडक्शन फॅक्टरच्या संदर्भाने त्या ठिकाणी आपल्याला ते निर्धारित करणारे घटक आपल्याला ते पाहायचे आहेत. 4.2 मध्ये उत्पादन सिद्धांत आपल्याला पाहायचा आहे. तोही पर्टिक्युलर कॉब डग्लस या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेला आपल्याला कॉब डग्लस उत्पादन फलन म्हणजे आदान प्रदान विश्लेषण आपल्याला पाहायचं आहे. इनपुट आउटपुट ॲनालिसिस आपलं जे आहे जे कॉब डग्लसचं ते आपल्याला इथं पाहायचं आहे. इनपुट आउटपुट ॲनालिसिस आपल्याला पर्टिक्युलर कॉब डग्लसचं आपल्याला ते पाहायचं आहे. पुढे 4.3 मध्ये जो आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे बदलत्या प्रमाणाचा नियम. सर्वात महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टीने हा सिद्धांत आपल्याला त्या ठिकाणी हा बेसिक स्वरूपाचा सिद्धांत आहे. हा त्या ठिकाणी उत्पादनाच्या संदर्भातला म्हणून आपल्याला त्या ठिकाणी बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत द लॉ ऑफ व्हेरिएबल प्रिपोर्शन्स थेअरी आपल्याला त्या ठिकाणी इथे सविस्तर आपल्याला पाहायचा आहे. बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत 4.4 मध्ये जो आपल्याला पाहायचा आहे प्रमाणाचे प्रतिफल नियम म्हणजे प्रमाणफलाचा सिद्धांत
इथे लॉ ऑफ रिटर्न टू स्केल आपल्याला हा सिद्धांत पाहायचा आहे. जसं बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत जो आहे तो अल्प कालावधीचा सिद्धांत म्हणून त्या ठिकाणी अल्प कालावधीसाठीचा सिद्धांत म्हणून ओळखला तो. तर हा रिटर्न टू स्केल हा जो सिद्धांत आहे तो दीर्घ कालावधीचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो. पण आपल्याला त्या ठिकाणी हे दोन्ही पण सिद्धांत उत्पादनावर परिणाम करणारे दोन महत्त्वाचे कालावधी अल्प कालावधी आणि दीर्घ कालावधी. अल्प कालावधीमध्ये उत्पादनाचं स्वरूप कसं असतं किंवा उत्पादनाचे स्टेजेस काय असतात ते आपल्याला या ठिकाणी बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत म्हणजे लॉ ऑफ व्हेरिएबल प्रिपरेशन्समध्ये आपल्याला पाहायचं आहे. दीर्घ कालावधीमध्ये प्रोडक्शनचे स्टेजेस काय असतात किंवा काय स्थिती असते ते आपल्याला रिटर्न टू स्केल या लॉमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला ते पाहायचं आहे. 4.5 मध्ये जो आपल्याला दिलेला आहे सम उत्पादन वक्र आणि सम खर्च रेषा संकल्पना. आणखीन आपण इथे कन्सेप्ट पाहिजे आहेत. दोन महत्त्वाच्या संकल्पना ज्या उत्पादनाशी संबंधित असणाऱ्या दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सम उत्पादन वक्र आणि दुसरा आहे सम खर्च रेषा. म्हणजे आपल्याला कन्सेप्ट ऑफ आयसोकॉन्ट आणि आयसोकॉस्ट लाईन आपल्याला दोन महत्त्वाचे पाहिजे आहेत. एक म्हणजे आयसोकॉन्ट आणि दुसरा आहे आयसोकॉस्ट लाईन. आपल्याला दोन महत्त्वाच्या वक्राचा किंवा लाईन्सचा आपल्याला त्या ठिकाणी इथे आपला अभ्यास करायचा आहे जे उत्पादनाशी त्या ठिकाणी उत्पादन दर्शवण्यासाठी ते वापरल्या जातात. आयसोकॉन्ट आणि आयसोकॉस्ट लाईन अशा दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट आपल्याला 4.5 मध्ये आपल्याला पाहायचं आहे. अशा प्रकारे आपला जो आपल्या त्या ठिकाणी चॅप्टर्स आहे ते चॅप्टर्स चार चॅप्टर्स आपले आहेत. ते चारही चॅप्टर्स आपल्या त्या ठिकाणी एकदम अतिशय सोपे आहेत. फर्स्ट चॅप्टर आपलं इंट्रोडक्शनवर आधारित आहे ज्यामध्ये आपलं जे टायटल आहे त्या टायटलच्या संबंधितले त्या ठिकाणी महत्त्वाचे टॉपिक्स आपल्या त्या ठिकाणी फर्स्ट चॅप्टरमध्ये दिलेले आहेत. सेकंड चॅप्टर जो आहे आपला तो डिमांड अँड सप्लाय ॲनालिसिस आहे जो आपल्या त्या ठिकाणी डिमांड आणि सप्लायच्या बेसिक कन्सेप्ट आणि त्याच्यामधले सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागणीवर परिणाम करणारे घटक तसंच पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक मागणीच्या बाजूने मागणीची लवचिकता हे सर्व साधारणपणे त्या ठिकाणी आपला बेसिक स्वरूपाचा अभ्यास आपल्याला चॅप्टर नंबर 2 मध्ये डिमांड अँड सप्लायचा आपल्याला करायचा आहे. थर्ड जे चॅप्टर आहे आपलं ते कॉस्ट कन्सेप्टवर त्या ठिकाणी दिलेलं आहे. ते कॉस्ट कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी पाहायचे आहेत आपल्याला. आणि जे फोर्थ चॅप्टर आपण जे आता रिमेनिंग पाहतात जे शेवटचं पाहिलं ते म्हणजे प्रोडक्शन थिअरी आहे. जे प्रोडक्शन थिअरी म्हणजे लँड लेबर कॅपिटल आणि एंटरप्रेनर्सच्या संदर्भाने त्यावर परिणाम करणारे घटक प्लस उत्पादनाच्या संदर्भातले दोन महत्त्वाच्या थेरीज जो म्हणजे लॉ ऑफ व्हेरिएबल प्रिपोर्शन्स आणि रिटर्न टू स्केल दीर्घ कालावधीनुसारचे दोन महत्त्वाचे सिद्धांत आपल्याला प्रकरण नंबर 4 मध्ये पाहायचं आहे. अशा प्रकारे 4 प्रकरणांचा अभ्यासक्रम आपला इंट्रोडक्शन टू बिहेवियरल इकॉनॉमिक्स सेमेस्टर फर्स्टसाठी आपला असणार आहे. अतिशय सोपा आपला अभ्यासक्रम आहे. या सिलेबस वाईज आपण सर्व लेक्चर्स आपण त्या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी मात्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला अतिशय उपयुक्त त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळे महत्त्वाचे लेक्चर्स तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर मिळणार आहेत. आणि आपल्या नोट्स देखील आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी टेलिग्राम ग्रुपवर त्या ठिकाणी आपण शेअर करणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षामध्ये तुमचं मनपूर्वक त्या ठिकाणी स्वागत करतो आणि अभ्यासासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. इथेच आपण थांबूया. पुन्हा भेटूया आपण आपल्या सिलेबस वाईज आपल्या पहिल्या टॉपिक बरोबर 1 to 1 आपण पुन्हा भेटूया. थँक्यू. बाय बाय.